पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेज स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षियल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडो दिसी. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग जे जे कर्मधर्म नाशिवंत. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू. अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोती मायबापांच्या पावन संकल्पामधून संपन्न होत असलेली आपली ही चिंतन यात्रा. त्या चिंतन यात्रेतील 7व्या दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. तुकोबारायांच्या गाथेतील प्रथम क्रमांकाच्या मंगलाचरण प्रकरणातील अभंगाचा आपण गेली 6 दिवसापासून चिंतन करतो आहोत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. एका कडीचं थोडं सद्गुरुनाथ जशी कृपा करतील, ज्ञानोबाराया तुकोबाराया पंढरीनाथ जशी कृपा करतील तशी सेवा आपण
करत आलेलो आहोत. हा परमात्मा समचरणी आहे. याची समदृष्टी कशी आहे, समचरण म्हणजे काय आहे, हा विटेवर का उभा आहे, हा सुंदर कसा आहे, या संबंधानं आपण हरी या संबंधानं, वृत्ती या संबंधानं थोडा विचार करीत इथंपर्यंत आलेलो आहोत. हा परमात्मा विटेवर उभा आहे. याला भगवान भक्तराज श्री पुंडलिकांनी विटेवर उभा केलेला आहे. हा परमात्मा तसा भक्तांसाठी नेहमीच उभा राहतो. द्रोहबाळासाठी उभा राहिला, प्रल्हादासाठी उभा राहिला, हाकेसरीसी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण. भक्तासाठी उभाच आहे. देव उभा मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पण भक्तांसाठी जे इतिहासामध्ये भक्त आहेत त्यांच्यासाठी जो हा परमात्मा उभा राहिला तो त्या भक्तांसाठी उभा राहिला. पण पुंडलिकरायांनी मात्र देवाला जे उभं केलं ते जगतासाठी उभं केलं. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. म्हणून हा परमात्मा विटेवर उभा राहिला आणि सुंदर साजिरं गोजिरं रूप धारण करून हा परमात्मा उभा आहे. म्हणून महाराज त्याला विशेषण देतात साजिरी. अत्यंत साजिरं रूप आहे देवाचं, सुंदर रूप आहे. किती सुंदर आहे देव, त्या संबंधानं आपण कालपर्यंत चिंतन करून आलो. वास्तविक पाहता हे कालपर्यंत म्हणतो आहे म्हणजे 6व्या भागापर्यंत. काल थोडासा वेळ झाला सगळ्या गोष्टीला, त्यामुळं वेळेच्या अभावामुळं कालचा पाठ झाला नाही. पण ज्यावेळी काल म्हणेल त्यावेळी आपण समजून घ्यावं की 6व्या पाठापर्यंत हा परमात्मा सुंदर आहे. या परमात्म्याचं सौंदर्याचं वर्णन जे केलेलं आहे, हा परमात्मा कसा सुंदर आहे हो. काही महात्म्यांचं तर म्हणणं असं आहे, सुंदर हा घटकच ज्या वेळेला मूर्तरूप होतो तेव्हा तो पांडुरंगाच्या रूपात प्रगट होतो. देवा तुम्ही अवघेची गोमटे, मुख पाहता दुःख न भेटे. भगवान बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. याचं रूप सुंदर, नाम सुंदर, धाम सुंदर, कृती सुंदर, लीला सुंदर, गुण सुंदर, अशा अंगानं सर्वांगानं हा परमात्मा सुंदर आहे. हे जगत सुंदर आहे की नाही? जगत सुंदर आहे. जगत सुंदर का आहे? कारण भगवंतानी याला सौंदर्य प्रदान केलेलं आहे. काल आपण विषय पाहिला, हे आसो रूपस विश्व जेणे. म्हणजे याची कृती सुंदर आहे, कला सुंदर आहे, याचे गुण सुंदर आहेत. किती गुण सुंदर आहेत हो देवाचे. त्या गुणांचं नुसतं वर्णन चिंतन केलं तरी अंतःकरणाचा ठाव घेणारे ते गुण आहेत. रूप पाहिलं की अंतःकरणाचा ठाव घेणारं रूप आहे. म्हणून महाराज म्हणतात साजिरी असा हा सुंदर परमात्मा आहे. फक्त देवाच्या सौंदर्यामध्ये आणि आपल्या सौंदर्यामध्ये थोडंसं अंतर आहे. काय अंतर आहे? म्हणजे देवाचं सौंदर्य रोज रोज नवनवं प्रतीतीला येणार आहे. नामदेवराय वर्णन करतात, नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. भगवंताचं श्रीमुख नित्य नवं आहे, रोज रोज नवं आहे. भगवान शंकरांनी पार्वती मातेचं वर्णन करताना असंच म्हटलेलं आहे की हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का रूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे जसं पार्वती मातेचं, लक्ष्मी मातेचं सौंदर्य नित्य नूतन आहे, त्यांच्याही पेक्षा हा सुंदर असणारा परमात्मा हा तर किती नित्य नूतन असेल हो. नित्य नवा असणारा हा परमात्मा आहे. म्हणून तर शंकराचार्य भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना असं म्हणतात, दृगंतकांत भंगिनम सदा सदाल संगिनम, दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. रोज रोज नवा नवा प्रतीतीला येणारा हा परमात्मा आहे. आपलं सौंदर्य कसं आहे? रोज रोज नवा आहे का? तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणा प्रती, म्हणून यासी म्हणती अश्वत्थगा. आपली स्थिती रोज रोज बदलत जाते, बदलतेच, पण चांगल्या अंगानं नाही, वंगळ्या अंगानं. तुकोबारांनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे बघा, गाढवाचे तान्हे पालटते क्षणक्षणे. याचा अर्थ काय आहे? आता हा तुकोबारांनी श्लेष अलंकार वापरला आहे की दृष्टांत दिला हेच कळत नाही मलाही, परंतु महाराज म्हणतात की गाढवाचे तान्हे पालटते क्षणक्षणे. गाढवाचं जे शिंगरू असतं ते लहानपणी इतकं सुंदर दिसतं, घोड्यासारखं दिसतं, आणि पुढं बिघडत 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 गाढवाच्या रूपात येतं. याचा अर्थ असा आहे की जे बालपणात सुंदर दिसतं, मोठं 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 होत जाईल, ते होत जाईल तसं तसं ज्याचं रूप बिघडत जातं
ते खऱ्या अर्थानं गाढवाचं तान. मग आता आपलं बी काय वेगळं होतं का हो? मग तुकोबरांनी हा श्लेष अलंकार ठेवला आहे का काय म्हणा आता काही लक्षात येत नाही. पण गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणी. आपलं सौंदर्य तसं विरत जाणार आहे, संपत जाणार आहे. आता नेहमीच आपण ऐकलेला विषय आहे, बालपणात लेकरू दिसतं तसं म्हातारपणात दिसतं का हो? म्हातारपणात ते लेकरू दिसत नाही. बालपणात त्याचं काय सौंदर्य, हरणासारखे डोळे, मृगनयन, कुरळे कुरळे केस, सफरचंदासारखे गाल, काय त्या बाळाचं वर्णन करावं. पण म्हातारपणाला तेच डोळे, तेच तोंड, तेच गाल, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक, श्लेष्मपुरे. याचा अर्थ असा, आपलं सौंदर्य बिघडणार आहे, पण भगवान श्री पंढरीश परमात्म्याचं सौंदर्य हे रोज रोज नवनवं आहे, म्हणून हा सुंदर आहे. म्हणून महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, आणि देवा तेथे माझी हरी वृत्ती राहो, तिथं माझी वृत्ती राहावी अशी कृपा करा. वृत्ती राहो, मन राहो, आमचं मन तुमच्या चरणी स्थिर व्हावं अशी कृपा करा. आपण विचार करून आलो की मन आमच्या बळानं आम्ही तुमच्या चरणी स्थिर करू शकत नाही, पण तुम्ही कृपा केली तर मात्र ते स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही अनेकावर कृपा केली आणि त्यांचं मन त्यांनी ठरवलं तरी या जगताच्या व्यवहारात यायला तयार नाही. गोपिकांवर आपण कृपा केली देवा, त्यांच्या मनाची अवस्था अशी झाली, त्यांनी देवाला विसरायचं ठरवलं तरी देव विसरत नाही. तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी हा भोवे भोवताला. त्या देवापासून आपल्या मनाला काढून टाकावं म्हणून गोपिका कधी कधी बसायच्या. नारदांचा एक असा प्रसंग सांगितला जातो. एक दिवस नारद व्रजभूमीमध्ये गेले होते आणि व्रजमंडलामध्ये एक गोपी ध्यान करत बसलेली दिसली नारदांना. नारदांना ह्या गोष्टीचं वाईट वाटलं, म्हणजे काय अवघड आहे, गोपिकांसारख्या भक्तांनाही देवाचं ध्यान करावं लागतं. खरं तर भक्ती त्याला म्हणतात की जिथं ध्यान कधी करावं लागेल, विसरल्यावरच करावं लागेल ना. पण जिथं गोपिका भगवंताला कधी विसरूच शकत नाहीत, तिथं आता ध्यानाचा संबंध कसं काय आला मग? म्हणून नारदांना वाईट वाटू लागलं की म्हणे गोपिका ध्यान करतायत. मी तर भक्तिसूत्रामध्ये या गोपिकांचं वर्णन असं केलं की म्हणे भक्ती अशी असते, तशी असते, ही असते, ती असते, सगळ्या व्याख्या सांगून झाल्या. काही अज्ञान भक्त नारदांना म्हणू लागले, नारदा तुम्ही व्याख्या खूप छान सांगितली भक्तीची, पण आम्हाला आता मोहगम माणसावाला हे कसं लक्षात येणार? त्यापेक्षा तुम्ही अशी कृपा करा, एक सरळ आम्हाला समजून येईल अशी भक्तीची व्याख्या सांगा. तेव्हा नारद म्हणले, एक करा, यथा व्रज गोपिकाणाम, व्रजमंडलातल्या गोपिका जसं जे करतात त्याचं नाव भक्ती आहे. आणि असं म्हणून ह्या गोपिकांचं वर्णन मी केलेलं असताना जर एखादी गोपी ध्यान करत बसलेली मला दिसत असेल तर वाईट वाटलं नारदांना थोडंसं. नारद तिच्याजवळ गेले, तिच्या डोक्याला हात लावून तिला ध्यानातून बाहेर आणलं आणि म्हणलं, कशाचं ध्यान करतेस का? देवाचं ध्यान करायली का तू? तिनं सांगितलं, नाही महाराज, देवाचं ध्यान मी करत नाही. मग त्या देवाला विसरायचं ध्यान करते, जगाचं ध्यान करते म्हणे मी. माझा संसार काय आहे, माझं घर कोणतं आहे, माझे सासू सासरे कोण आहेत. त्या देवाच्या ध्यानानं असं झालं आहे म्हणे की माझं सगळंच विस्मरण झालं आहे, फक्त देवच ध्यानात आला आहे माझ्या. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे दीर घर सोय, सांडिले लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझी, अशी माझी अवस्था झालेली आहे. मय भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. कुठं म्हणून माझं घर आहे, कोण म्हणून माझं आहे, हे सगळं मी विसरून गेले. आपुली याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. तुकोबराय तर म्हणतात, गोपी म्हणते की मी गोपी आहे हे सुद्धा विसरून गेली आता. कारण दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देऊर विठ्ठले मजाईसे केले. याचा अर्थ असा आहे की भगवंतानी जर मनाचं हरण केलं, कृपा केली, तर मन इतकं भगवत रूप होऊन जातं. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, हृदयीचा जाणुनी बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणुनी, अनुभव सौरसू केलाऊ, दृष्टीच्या डोळा पाहू गेले तव भीतरी पालटू झाला. म्हणजे देवानी कृपा केली की मनच भगवत रूप होतं. तुझ्या केल्या विन स्थिर वशनू हे मन देवा. म्हणून आता तुम्हीच आमच्यावर कृपा करा आणि कृपा करून आमच्या मनाला, आमच्या वृत्तीला तुमच्या चरणी स्थिर करा. देव म्हणायला लागले, महाराज
सगळे परमार्थ करणारे लोक वृत्तीचा लय करून माझ्या स्वरूपात एकरूप त्या वृत्तीला निवृत्त अवस्थेला जाण्याचा प्रयत्न करतात, आणि तुम्ही मात्र वृत्ती चरणी स्थिर करा म्हणता. असं का बरं? वृत्ती निवृत्तीत न्यायची नाही का तुम्हाला? कारण मुक्त महापुरुषाची अवस्था वर्णन करत असताना वृत्ती ही राहतच नाही. वृत्ती तव निवृत्तीसी विरोनी जाय ज्ञानोबराय वर्णन करतात. जेथ तर्काची दिठी गेली, इंद्रिय विषय विसरली, जेथ वृत्ती पांगुळ झाली, ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. अशी वृत्ती ही पांगुळ होते म्हणजे निवृत्त होते. ती खरी समाधी अवस्था, ती खरी सहज अवस्था. मग तुम्हाला ती वृत्ती निवृत्त करायची नाही का? तुकोबराय म्हणले नाही देवा. यद्यपि ती अवस्था सर्वश्रेष्ठ आहे असं जरी सर्व महात्म्यांचं शास्त्रांचं म्हणणं असलं तरी आम्हाला त्या सर्वश्रेष्ठ अवस्थेवर आरूढ व्हायचं नाही, आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला निवृत्ती स्थितीमध्ये जायचं नाही. मग सगळ्या संतांची मागणी हीच आहे, वृत्ती सहित मज लपवी, माझे मन चरणी ठेवी, निवृत्ती पदोपदी गोवी, तू गोसावी दिनोद्धारणा. ज्ञानोबरायांनी आपला जो बालछंद म्हणजे एखाद्या बालकानं आपल्या मायबापासमोर जसा आपला हट्ट प्रगट करावा तसं ज्ञानोबरायांनी आपला हट्ट देवापुढं प्रगट केलेला आहे. आणि तिथं ज्ञानोबराय म्हणतात, देवा माझी एकच इच्छा आहे की माझी वृत्ती सहित मज लपवी. वृत्ती निवृत्त करून तुझ्या चरणी आम्हाला एकरूप व्हायचं नाही. मग वृत्तीसहित ठाव देई चित्ता, राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित. अखंड ही वृत्ती तुमच्या चरणी राहावी. का बरं महाराज? त्याचं कारण असं आहे की वृत्ती जर निवृत्ती स्थितीमध्ये गेली तर काय होईल? वृत्ती निवृत्ती स्थितीमध्ये जर गेली तर भक्तीचा आनंद घेता येणार नाही. कारण सुखदुःखाचा जो अनुभव आहे तो अनुभव वृत्तीशिवाय येऊ शकत नाही. म्हणून देवा आम्हाला मुक्त व्हायचंच नाही, आम्हाला भक्तीचा आनंद घ्यायचा आहे, भक्तीचं सुख घ्यायचं आहे. आणि त्या भक्ती सुखासाठी आम्हाला तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेद ठेवायचा आहे. यद्यपि तुमची कृपा झाली तर भक्तात आली तुमच्यात भेद शिल्लक राहत नाही, पण आम्हाला मात्र कृपा करा आणि आमची वृत्ती तुमच्या चरणी स्थिर करा. ज्या निमित्तानं आम्ही तुमचं चिंतन करत राहू, रूपाचं ध्यान करत राहू, तुमचं गुणगान गात राहू, तुमची वारी करत राहू. म्हणून आम्हाला भक्तीचा आनंद घेण्याच्या दृष्टीनं मोक्षसुखा हनुलाथा किंवा भय नाही जन्म घेता मोक्षसुखा हनुलाथा, तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. आम्हाला सेवा करायची आहे, भक्तीची सेवा करायची आहे. म्हणून आमची वृत्ती तुमच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करा. तुकोबराय म्हणतात, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग महाराज म्हणतात, देवा आता हे झालं काय राहो हे मागणं, वृत्तीला काय आवडावं, मनाला काय आवडावं, मन कुठं स्थिर व्हावं हे मागणं झालं. पण आता इतके दिवस जिथं मन राहिलेलं आहे तिथं मात्र माझं मन अजिबात गुंतू नये. म्हणून महाराज पुढची मागणी करतात. म्हणजे कसं आहे, एखाद्या माणसाला आजार झाला, आजार झाल्यानंतर 2 टप्पे असतात. कोणते कोणते? एक, शरीरातला आजार बाहेर जावा, आणि दुसरं आजारामुळं आलेला अशक्तपणा, म्हणजे जे आजारामुळं शक्ती कमी झालेली आहे शरीरातली ती शक्ती वापस यावी आणि आजाराचे विषाणू बाहेर जावे, असाच अर्थ आहे ना. थोडक्यात बोलायचं झालं, आता माझ्या अनुभवानं सांगतो. ज्या वेळेला हे ऑपरेशन झालं त्यावेळेला काय अपेक्षा होती सगळ्यांची, की म्हणे महाराजांचं जे क्रिएटिनिन महाराजांचं जे क्रिएटिनिन वगैरे वाढलेलं आहे ते वाढलेलं सगळं कमी व्हावं, आणि हिमोग्लोबिन वगैरे जे कमी झालेलं आहे ते हिमोग्लोबिन वगैरे जे कमी झाले